16 मे 2026 ही तारीख लक्षात घ्या. ज्या तारखेला न्यायाधीशांनी अशी सुनावणी दरम्यान एक टिप्पणी केली आणि त्या टिप्पणीतून सोशल मीडियावर अक्षरशः उद्रेक पाहायला मिळाला. होय, सूर्यकांत शर्मा न्यायाधीश यांनी येणाऱ्या या जेन झी या आंदोलकांचा, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्यांचा आणि बेरोजगार तरुणांचा झुरळ म्हणून उल्लेख केला आणि यातून सोशल मीडियावर एक वेगळी झिंगी पसरली. भारतातील तरुणांना, बेरोजगार तरुणांचा झुरळ म्हणून केलेला उल्लेख अभिजित दिपके नावाच्या तरुणाला चांगलाच बोचला आणि तारीख उजळली 16 मे 2026. या तारखेला अभिजित दिपके यांनी स्वतःचा एक नवं पेज सोशल मीडियावर उभं केलं. ते म्हणजे कॉकरोच जनता पार्टी या नावानं. सुरुवातीला वाटलं हे पेज साधारण पेज असेल, कोणीही त्याकडे लक्ष देणार नाही. पाहता पाहता एक दिवस झाला, 2 दिवस झाला आणि 2 ते 3 दिवसामध्ये तब्बल 8 ते 10 मिलियन फॉलोअर. तर जाणून घेऊया अभिजित दिपके नेमका कोण आहे. अभिजित दिपकेचा जन्म छत्रपती संभाजीनगर मध्ये झालाय. शालेय शिक्षण त्याने छत्रपती संभाजीनगर मध्येच पूर्ण केलं. त्यानंतर जर्नलिझमची डिग्री त्याने पुण्यातून घेतली आणि त्यानंतर मास्टर डिग्रीसाठी तो अमेरिकेला बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये गेला होता. 2020 ते 2023 मध्ये आम आदमी पार्टी दिल्ली येथे त्यांनी सल्लागार म्हणून सुद्धा काम पाहिलं. ही कारकीर्द आहे अभिजित दिपके यांची. आपण त्यानंतर बघूया की 16 मे नंतर काय झालं. 16 मे नंतर ज्या प्रकारे सोशल मीडियावर एक वादळ उठलं, 8 नव्हे 10 नव्हे 12 मिलियन पर्यंत फॉलोअर्सनी या पेजला फॉलो केलं आणि जेन झीचं एक प्रकारचं वेगळं जनरेशन काय असतं आणि बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणणे एखाद्या न्यायव्यवस्थेला किती अवघडात जाऊ शकतं हे आपण सर्व देशांनी पाहिलं. आजचा दिवस उजाडलाय. आज तब्बल जवळपास 22 मे पर्यंत या पेजचे फॉलोअर्स 21 ते 22 मिलियन पर्यंत पोहोचलेत. हा येणाऱ्या एका नव्या राजकीय पार्टीचा संकेत आहे का येणाऱ्या विरोधकांसाठी हे एक चॅलेंज आहे, हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. असं करता करता या पार्टीला विरोध सुद्धा तितकाच सुरू झाला. मग जनरेशन जेन झी नुसार वेगवेगळ्या कमेंट्स असतील, सोशल मीडियावर विरोधाभास सुरू झाला. आता एखादी प्रगती म्हटली म्हणजे त्याला विरोध आलाच. या सोशल मीडिया अकाउंटवर पुन्हा एकदा केंद्र सरकारने निर्बंध घातल्याचा आरोप सुद्धा झाला. एक्सचं जे काही ट्विटर अकाउंट आहे ते पूर्णतः भारतातून बंद करण्यात आलं. 2000च्या ऍक्ट नुसार केंद्र सरकारने हे अकाउंट बंद केल्याचा निर्वाळा गेला आहे. देशभरात कॉकरोच जनता पार्टीची क्रेज अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत असून तरुणाईमध्ये ही क्रेज मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बरेच जण म्हणत आहेत की ही उद्याची एक प्रकारची पहाट आहे, तर काही जण म्हणतायत हा उद्याचा राजकीय सूर्योदय आहे. मात्र अनेक ठिकाणी या कॉकरोच जनता पार्टीला विरोध म्हणून हिट जनता पार्टी त्याच्या विरोधात उभी राहील अशी सुद्धा कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत. तरुणाईमध्ये कॉकरोच जनता पार्टीची क्रेज काय आहे आपण जर का बघितलं तर सोशल मीडियामध्ये प्रत्येक जण सोशल मीडियाला आपल्याला स्वतःलाच जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख असेल, जिल्ह्याचा एखादा नेता म्हणून समजत आहेत आणि त्या पार्टीत आपण सुद्धा समाविष्ट व्हावं असं प्रत्येक तरुणाला वाटत आहे. आता या गोष्टीवर अनेक वाद निर्माण झाले असून वाद आणि प्रतिवाद यामध्ये निर्माण झाला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये आता कॉकरोच जनता पार्टीला अनेक अडचणींना सुद्धा सामोरे जावे लागत आहेत. आजची ताजी घटना आहे 22 मेची. या घटनेमागे अभिजित दिपके जे आहेत संस्थापक याचे, तर त्यांना जीवे मारण्याची सुद्धा धमकी आज आलेली आहे. काल त्यांनी भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला आणि हे चिघडलेलं वातावरण, असंतोषाचं वातावरण बघता कुठंतरी विरोधकांमध्ये घबराट सुद्धा पसरलेली आहे. यातूनच या नैराश्यातून अमेरिकेमध्ये तुझा गेम केला जाईल, तू भाजपमध्ये ये असं सुद्धा एक मेसेज त्याला आलेला आहे. या धमकीने नंतर अभिजित दिपके नेमकी काय भूमिका घेणार, ते नेमके आपल्या कॉकरोच जनता पार्टीला कसं पुढे नेणार आहेत, दबावाला बळी पडतील का, किंवा जी त्यांची पार्टी आहे येणारी ती नक्की एक राजकीय बदल आपल्या देशामध्ये घडवेल का, जनरेशन जेन झी आहेत ते त्यांना चांगल्या प्रकारे साथ देतील का, की येणाऱ्या काळामध्ये हा बदल तेवढा मोठ्या प्रमाणात शक्य होणार नाही. आपल्या कमेंट्स नक्की सांगा. बघत रहा आमचं चॅनल व्हायरल वृत्त.